जय हरी विठ्ठल. संत ज्ञानदेव व संत नामदेवादी संत मंडळी उत्तर भारतात तीर्थयात्रेवर असतानाची ही गोष्ट. तेथील एका राजाला आपले राज्य चालविण्यासाठी मुलगा व्हावा अशी इच्छा होती, परंतु त्याला मुलगी झाली आणि याच गोष्टीमुळे त्याच्या सर्वच राण्या चिंतेत पडल्या की आता राजाला राग येईल. म्हणून त्यांनी एक क्लुप्ती शोधून काढली. ती म्हणजे राजाच्या कानावर अशी बातमी पसरविली की राजाला मुलगा झाला आहे. मुलगा झाल्याचे ऐकून राजा खुश झाला. मात्र वास्तविकता ही होती की ती मुलगी होती. सर्व राण्या काळजीपूर्वक वागू लागल्या आणि त्या मुलीला मुलाचे कपडे घालून तसेच मुलासारखाच लाड करून व राजाच्या नजरेस न पडू देता त्याला मुलगा म्हणूनच मुलाच्या नावाने संबोधू लागल्या. परंतु असाच वेळ जात राहिला आणि ती मुलगी लग्नाला आली. पण राज्यात त्या राण्याव्यतिरिक्त कुणालाही माहीत नव्हते की ती मुलगी आहे. राजाच्या राजकुमाराचे लग्न ठरविले गेले व हळदीच्या दिवशी त्या राजकुमाराला म्हणजेच त्या राजाच्या मुलीला हळद लावली गेली. स्वतः ती मुलगीही खूप चिंतेत पडली की आता काय होईल. राजाच्या भीतीने तिने राजमहाल सोडला आणि ती एकटीच अरण्याच्या दिशेने निघून गेली. नेमके त्याच वेळी संत नामदेवादी ज्ञानदेवादी मंडळी त्या जंगलातून जात होती. ती मुलगी घरातून आत्महत्येच्या विचाराने निघाली होती, परंतु वाटेत संत मंडळी दिसल्यामुळे आता यांचे दर्शन घेऊन पुढचा मार्ग चालावा अशी इच्छा तिने व्यक्त केली व ती ज्ञानदेवांच्या पायी नतमस्तक झाली. ज्ञानदेवांना सगळी इत्थंभूत माहिती सांगितल्यानंतर संत ज्ञानदेवांनी त्या राजकन्येच्या मस्तकावर हात ठेवला व तिला म्हणाले की तू पुरुष आहेस असं ज्ञानदेव सलग 3 वेळेस म्हणाले. आणि यानंतर त्या मुलीच्या लक्षात आले की आपले शरीर पूर्णपणे बदलले आहे. शरीरातील अवयव बदलल्याचे पाहून व आपण पुरुष झाल्याचे पाहून ती मुलगी पुन्हा ज्ञानदेवांच्या पाया पडली. ज्ञानदेवांच्या सामर्थ्याचे वर्णन करताना संत मांदियाळी म्हणते की स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. हे सामर्थ्य ज्ञानदेवांचे होते. जय हरी विठ्ठल.